उन्हाळा चालू झाला ना की अशी चटपटीत अशी 2 मिनिटात बनणारी चटणी असेल तर एक भाकरीऐवजी 2 भाकरी नक्की जातील. तर बघू शकताय, बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली चटणी अगदी 2 मिनिटात बनवून तयार होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो आहे, नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं लसूण घेतला आहे, 2 गड्डे लसणाचे असे मी सोलून घेतलं आहे बघा. तर आता आपल्याला खलबत्त्यामध्ये हा लसूण वाटून घ्यायचा आहे. तर जास्तीचाही बारीक करायचा नाही. तर मिक्सर न वापरता आपल्याला खलबत्त्यामध्ये लसणाची चटणी बनवायची आहे. अस्सल गावरान पद्धतीने आपण ही चटणी बनवणार आहोत. तर बघा, असं मोठा असं लसूण वाटून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. तर जिरंही छान वाटून घ्यायचं आहे बघा. तर अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी ही चटणी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर असं छान असं वाटून घेतले, मोठं वाटून घेतले जिरंही. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण ही चटणी बनवणार आहोत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही ते. तर इथं चटणी घेतली, तिखटवाली चटणी आहे. तर मी मोठा 1 चमचा घेतलेली आहे चटणी. तर आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि असं चमच्यानं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं वाटून घेतलं आहे बघा, असं मी मिक्स करून घेतल्यावरनं थोडं वाटून घ्यायचं आणि अशी छान अशी चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. तर जास्ती बारीक बनवायची नाही, याची चव छान येते, त्याच्यामुळं आपल्याला थोडीशी अशी मोठे ठेवायचे आहे. तर एका वाटीमध्ये मी काढून घेतले खलबत्त्यामधले. तर बघू शकता, याला आपल्याला आता तडका द्यायचा आहे. तर तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतले, मोठे 2 चमचे तेल गरम केले. याच्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं टाकून घेतले. तर जिरं मोहरी छान तडतडलं की याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची 5 ते 6 पाने टाकून घ्यायची आहेत. तर कढीपत्ताही छान तळून घेतलेला आहे, अगदी क्रिस्पी झालेला आहे कढीपत्ता. तर या चटणीमध्ये आपल्याला हा तडका ओतून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने चटणी बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, मी असं मिक्स करून घेते चमच्याने. तर बघू शकता, अगदी झटपट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता या पद्धतीची चटणी. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.